मिरजेत लोकशाही रणभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना, मातंग समाज आक्रमक, महापालिकेकडून तातडीची स्वच्छता, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार उपायुक्त स्मृती पाटील. मिरज शहरातील लोकशाही रणभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या संतापजनक घटनेमुळे मातंग समाजातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच लोकशाही रणभाऊ साठे पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे, शिवसेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विकास सूर्यवंशी, माजी नगरसेवक गतकर नायकवडी, आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते तात्काळ माहिती महापालिका प्रशासन व पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या वतीने तात्काळ पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी बोलताना उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले की या ठिकाणी 1 तासाच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. तसेच पुतळ्याच्या विटंबनेबाबत पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केली जाईल. दरम्यान लोकशाही रणभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसवले नाही तर महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन आहे. आज सकाळीच आम्हाला लक्षात आलं की कोणीतरी येऊन इथं लोकशाही रणभाऊ साठे यांच्या पुतळ्याला विटंबना केलेली आहे. खरं म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे. आपले महान व्यक्ती जे आहेत समाजातील त्यांच्याकडं असं करणं म्हणजे खूप चुकीचं आहे. महानगरपालिकेच्या वतीने आम्ही ग्वाही दिलेली आहे आणि वेंडरला पण सांगितलेलं आहे की तातडीनं लगेच आत्ता 10:30-11 पासून सीसीटीव्हीचं काम चालू होईल. महापालिकेची दक्षता घेत आहे की या परत कुठलीही असली घटना घडणार नाही. एवढंच मी इथं ग्वाही देते आणि पूर्ण आम्ही पुतळा वगैरे स्वच्छतेचं काम सुरू केलेलं आहे आणि आम्ही महापालिकेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की अशी ही घटना घडलेली आहे आणि महाआयुक्त साहेबांचाही आदेश आहे की तातडीने 1 तासात हे काम पूर्ण करून घ्यावं. महापालिकेच्या वतीने पोलीस तक्रार वगैरे काय दाखल करणार आहे? लगेच करणार आहे आम्ही आता तक्रारी दाखल करणार कारण ही गोष्ट चुकीची आहे, समाज विरोधक आहे, त्यामुळे तक्रारी आम्ही दाखल करू. या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला कोणी तर लोकांनी एक अपघात घडवला ते नाही व्हायला पाहिजे की आज संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रामध्ये हे जातीव्यस्त ते तिढा चालू आहे. हिच्यात एक नवीन एक दोष हे करून लोकांना उचवायची आणि वातावरण बाद करायची ही लोकांची दिशा आहे. तर आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की इथं पुतळ्याजवळ प्रशासनाचे 1-2 पोलिस लावावे आणि कॅमेऱ्याची सोय करून लवकरच्या लवकर कॅमेऱ्याची सोय करावी आणि हे जे दलित मुस्लिम समाजांना जे त्रास द्यायचं काम जे जातीभेद पक्षांच्या तर्फे चालू आहे यांना कुठं तर रोख यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. असं वारंवार झाला तर आम्ही मुस्लिम समाज आणि दलित समाज एकत्र येऊन आम्ही आमच्या स्टाईलनं त्यांना प्रत्युत्तर देऊ. साहित्यरत्न लोकशाही रणभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला काही समाजकंटकांनी शेण लावून अण्णाभाऊ साठेंचा विटंबना करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आज या शहरातील तमाम मातंग समाज व बहुजन समाज या ठिकाणी एकत्रित येऊन महापालिकेचा निषेध केला आहे. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की साहेब, आम्ही संविधानिक मार्गाने जाणारी लोक आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने जाणारे लोक आहोत. म्हणून आम्ही कायद्याचं कुठेही उल्लंघन न होता आम्ही संयमन घेतलेला आहे. परंतु प्रशासनानं आम्ही संयमन घेतले म्हणून प्रशासन याच्यावर गाफील न राहता त्यांनी पर्यायी उपाययोजना केली पाहिजे, अन्यथा प्रशासनाला याचे परिणाम भोगावे लागतील. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. विश्वरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची आज मिरजेमध्ये काही समाजकंटकांनी विटंबना केली होती. ही घटना समजताच सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी इथं धाव घेतली. महापालिका पण आली आणि पोलीस प्रशासन पण आलं. या ठिकाणी पुतळ्याची स्वच्छता करून पुतळ्याला दुग्धाभिषेक केलेला आहे. पुन्हा रितसर पुतळ्याची पुष्पहार वगैरे अर्पण करून रितसर त्यांची स्वच्छता आणि पूजा केलेली आहे. या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जातीवादी किडे पुन्हा वळवळा लागलेत आणि या ठिकाणी पुन्हा सामाजिक सलोखा भंग करायचा प्रयत्न काही शक्तींच्याकडून चाललेला आहे. परंतु आम्ही सर्व बहुजन समाज मिळून हा प्रयत्न नक्की हाणून पाडू. आणि मी आता या घटनेनंतर ताबडतोब महापालिका प्रशासन आयुक्तांना मी मेल केलेला आहे की या ठिकाणी
ताबडतोब सीसीटीव्ही कॅमेरे बसले पाहिजेत आणि जेवढे मिरजेमध्ये, सांगलीमध्ये महापुरुषांचे पुतळे आहेत या सर्वच ठिकाणी आजच्या आज तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, जेणेकरून अशा घटना भविष्यात होणार नाहीत. धन्यवाद.